हरिश्चंद्र राजाप्रमाणे शपथ घेतली की विद्यार्थी आणि पालकांमध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम निर्माण करेल. आणि हे मी म्हणत नाही, कोरोना पिरियडमध्ये जे विशाल सोळकींचा ट्रिप अवेलेबल आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बच्चों में और फैमिली में इस ध्यान के माध्यम से तनाव दूर होते. आणि मग म्हटलं भारत माता आहे काय आणि दिसते काय. तर पुढच्या वर्षभरात मला अनुभव आला. म्हटलं मॅडम मला 5-10 लाख रुपये कमवायचे आहेत, घरात तुम्ही मरताना ते डॉक्टरचं बिल पेड करायला बरं होते. तर भारत मातेने मला 4 ऑगस्ट 22 रोजी विडीशाला ही विद्या 7 दिवसाची ही झाली. आणि माझ्या भावाला मी म्हटलं मधू बळा ही विद्या अशी आहे की त्यावेळेस भिडेचा हिरोचा जमाना होता. ही म्हटलं 20 वर्ष तरी मरू देत नाही, थोड्यासारखं कंटिन्यू ठेवते. आणि पुढच्या 6 महिन्यात माझं 88 किलोचं वजन 65 राहिलं. सर्व गोळ्या बंद झाल्या. आणि तुमच्या पुण्याचा जो दगडूशेठ हलवाई गणपती आहे त्याला मी पृथ्वीवरचा माझा जो पोच दिवस आहे 19 सप्टेंबर रोजी 22 या दिवशी मी त्यांना वचन दिलं की भारतातल्या 157 कोटी जनतेपर्यंत माहिती ही उपलब्ध करून देईल आणि भारत माता व्याधीमुक्त दवामुक्त करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्नशील राहील. अर्थात मंगल पांडेसारखं कार्य आहे आणि मंगल पांडे गेल्यानंतर ते मिशन संपलं नाही. तर निश्चितच मी 1827 तरी मारणार नाही, चांगल्या भारत मातेचं स्वप्न पाहिजे. तर माझा जो मुख्य बोलण्याचा आशय आहे तो आहे प्रचार आणि प्रसार. आता साहेबांनी दिनचर्या सांगितली तर मी साहेबांच्या मोबाईलवर थोडक्यातच पाठवले एक छोटासा ग्राफ. पटकन ते लक्षात येतं की नाश्ता बंद, 12 वाजता ज्यूस, 2 वाजता आपलं नॅचरल खाणं, 4 वाजता काढण्याचा ज्यूस, 5 वाजता 50% नॅचरल गाजर वगैरे किसलेले टाकून पोहे आणि संध्याकाळी 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या भाजी, 1 वाटी डाळ, अशा प्रमाणात जेवण. समजा आता जर तुम्ही तरुण मुलं बसलेले आहेत तर ते 2 भाकरी खातील तर त्या प्रमाणात तेवढी भाजी जास्त खाणं अपेक्षित आहे. तर असं जेव्हा माझा हा जीवन प्रवास सुरू झाला तर वेगवेगळे मला एक चांगले त्याच्यामध्ये निष्कर्ष आढळले की प्रभू रामचंद्रची ही 6500 वर्षापूर्वीची विद्या आहे ती शंकरजींनी पार्वती आईला शिकवली. पार्वतीने नीलकंठ पर्वतावर खूप ध्यान केलं आणि शंकरजीला म्हटलं की मानव जातीला द्या. तर ती गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित्र मानसमध्ये संपूर्ण विद्या लिहिलेली आहे. आणि त्याच्यावर त्यांनी शेवटच्या श्लोकात लिहिलं, म्हणजे मी वाचलं रे गुगलवर वाचलं की हे मी लिहिलेलं नाही, हे शंकरजीने सर्व लिहून घेतलेलं आहे. तर अशा रीतीनं ही विद्या 1924 पर्यंत सुप्त होती. आणि 1924 पासून बद्रीनारायण त्रिपाठी, योगीजी महाराज आणि उत्तर प्रदेशचे अधिकारी म्हणजे स्टेट लेवलचे अक्षयजी महाराज जेव्हा संपर्कात आले तेव्हा प्रभावित झाले. आणि 1966 मध्ये नाथ बंधुदास उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि योगीजी महाराज आणि अखिलेशजी महाराज एकत्र बसायचे. नाही मैं तो विद्या मानता ही नाही राज्यपाल म्हणायचे. आणि मग त्यांनी 350 लोकांना तिथे प्रयोग केले. 10 दिवस पेशंट लोकांना लिंबू पाण्यावर ठेवलं आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये झालेले सुधार पाहून ते पत्र मी साहेबांना पाठवले. त्यांनी त्यावेळेस म्हणजे मत प्रदर्शित केलं की या भारतीय विद्यांचा आदर करा, यांना प्रोपोगेट करा, निवळ म्हणजे पाश्चिमात्य विद्यांच्या मागे लागू नका. मात्र दुर्दैवाने त्यावेळी यूट्यूब किंवा असा काही जमाना नव्हता. तरीही 19 मार्च 2013 मध्ये मध्य प्रदेशचे सर्व आमदारांना ही विद्या दिवसभर शिकवल्या गेली. महिनाभर त्या स्टेटमध्ये या विद्येचे मोठमोठे प्रेस हे ते फ्रंट लाईनवर बातम्या इश्यू झाल्या. परंतु 2013ला सुद्धा यूट्यूबचा जमाना नव्हता आणि दुर्दैवानं ही विद्या अजून दुर्लक्षित राहिली. ही विद्यानंतर अटल बिहारी वाजपेयी जे आहेत त्यांना आपल्या गुजरातमधले कालूभाई सावलिया म्हणून त्यांनी त्याच्यावर 2-3 दुष्प्रयोग केले त्यांच्यावर. पण दुर्दैवाने
ते इतर सुशिक्षित डॉक्टरांनी त्यांना बाजूला केलं आणि तिथं मग ते हतबल झाले. तर अशी ही जी महान विद्या आहे, या विद्येचे महत्त्वाचे फायदे काय काय आहेत. तर आपला जो आपण समजा तरुण वयाचा बेरोजगार मुलगा घेऊया, त्याच्या जीवनात जर ही विद्या आली, डाएट आलं, त्याची झोप कमी होईल, त्याचं मानसिकता संतुलित राहील. तो 1-2 वर्ष UPSCमुळे MPSCमुळे तो ध्यासग्रस्त होईल, पण नंतर त्याचे होश ठिकाणावर येतील आणि तो म्हणजे नाही बाबा आता मी मजुरी काम जे काय असेल रोजगारला प्राधान्य देतो आणि माझा मी पुढे ध्येय जे होईल ते प्राप्त करेन. म्हणजे आज जी आपण देशभर ही कोट्यासारखी पिढी बर्बाद केली तर देश बर्बाद केला, तो याच्यापासून वाचू शकेल. त्यानंतर त्याचं जेव्हा लग्न होईल त्या मुला मुलीचं, तर आज 6पैकी 1 कुटुंब फर्टिलिटीला फेस होत आहे. तेव्हा ते PCOD PCOS म्हणणं सुद्धा आपल्याला लाज वाटायची. आता तर मोठमोठे बोर्ड लागले. तर हा प्रॉब्लेम नॅचरली दूर होईल. आणि विडिशामध्ये 23व्या वर्षी एक महिला डिलिव्हरीमध्ये मरता मरता वाचली. प्रामाणिक डॉक्टर तेव्हा ती देखभाल तेरी डिलीवर बच्चा दोनों भरेंगे, तो ठीक है जो होगा, और एक बच्चा तो नसीब, दोनों बच्चे तो महानसीब. त्या स्त्रीला 37 वर्षापर्यंत पुन्हा गर्भधारणा झाली नाही. तो मुलगा 100 आहे, त्याची फोटो मी सरांना पाठवली. नंतर 37व्या वर्षी त्या स्त्रीच्या जीवनात ही विद्या आली आणि 44व्या वर्षी त्या दोघांनाही तरुण झाल्यासारखं वाटलं. आता खेडेगाव डिलिव्हरी झाली म्हणजे प्रेग्नन्सी झाली, 6व्या महिन्यात त्या डॉक्टरकडे गेले. तो डॉक्टर म्हणे बेटी तूने कौन से देश की मेडिसिन ली, अपने इंडिया में तो मेडिसिन है नहीं. बोले क्या हो गया, नहीं बोले इतनी प्रेगनेंसी मजबूत इंटेलिजेंट तेरे को जो भी लड़का लड़के होंगे रहेगा. तिने कुछ नहीं ऐसे समझे तब से उसमें फॉलो कर रही. आणि त्या स्त्रीची डिलिव्हरी कशी झाली, सकाळी 9 वाजता फिरायला गेले, तालुका लेवलचं कसं गाव, बायको म्हणे की अहो माझ्या पोटात दुखतो, चल म्हणे आज तर आपल्या बडे साहेबांना दवाखान्यात जाऊ यायचे. त्या नर्सेस बोलल्या बडे साहेबांची मोठे मित्रात माहिती आहे तुम्ही दोघे करोडपती लग्न केला, पण आम्ही नर्स 10,000 रुपये तेव्हा ते ॲडमिशन कमी केलं मॅडमचं, कारण डिलिव्हरी वेळी जवळ आली. तर बोलले ठीक आहे आता आम्ही मॉर्निंग वॉकला आलो माझ्या शेती ATMमध्ये पैसे काढून. ते तुमच्या गेटपर्यंत पैसे काढून आले तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये लहान मुलं रडण्याचं आलं. त्यांना हॉस्पिटल जायचं नाही तर तिथे लहान मुलंच रडतील. तेव्हा नर्सेस धावत आल्या, तुमको कृष्ण जैसा सुंदर बच्चा हो गया. ते मुलगा आधी नटलेला आहे, म्हणजे आता ते 6 वर्षाचं झालं. म्हटलं अरे कमाल ही विद्या. नंतर काय होतं की आपण वयाचं 30 वर्ष घेऊ. आता माझंच अनुभव मी सांगतो की दिवसभर मी लोकांचे प्रश्न हाताळले, रात्रभर माझे प्रश्न सोडत राहायचा. सरकारी अधिकाऱ्यांनी मी आपलं किंवा लोकांना कसं काय ते उद्योग झाले, तर इकडे बस तिकडे बस, तर केव्हा माझं पोट वाटलं पताही नाही. तर अशा रीतीनं आपण व्यसनांपासून दूर राहतो, आपल्याला अवेअरनेस येतं. नंतर 40-45 वर्ष आपल्याला BP, डायबिटीज, शुगर अनेक काही ना काही व्याधी होणारच. तर मी तुम्हाला, कारण वेळ होणारच नसली चांगली गोष्ट आहे, माझ्याकडे फक्त 1 मिनिटाची क्लिप आहे. ह्या मॅडमची क्लिप जी आहे ती 8 मिनिटाची आहे आणि यांना मी नाव ठेवलेलं आहे लता मंगेशकर तप सेवा संमेलन. इतकी छान क्लिप आहे यांची की कुठे गेलो मी लोकांना म्हणतो की मैं तुमको मॅडम के आपकी 4 मिनिट सुनाता हूँ, कारण लोक त्यालाही तयार नसतात. परंतु मॅडम त्या काटेलची प्रमिला रावणकर वृद्ध स्त्री आहे, तर त्यांचं तर फक्त 1 मिनिटाची क्लिप आहे की तिथे रोड होते वाटते. नाही नसते एक ते डाउनलोड करेल. नंतर
विद्येचा फायदा काय आहे तर तहसीलदार अनिल सूर्यवंशी औरंगाबाद त्यांची अवस्था माझ्यासारखी आणि जेव्हा ते 6 महिने विद्येच्या संपर्कात आले तर त्यांचे ते तलाठी संघटनेचे अध्यक्ष तर लोक जेव्हा भेटायला यायचे तर ते म्हणायचे अहो आम्हाला अनिल सूर्यवंशी साहेबांना भेटायचे ते मीच नाही तुम्ही खोटं नका बोलू तुम्ही त्यांचे लहान भाऊ आहे म्हणजे याच्यामध्ये सौंदर्य एवढं वाढतं की आपण कल्पनाही करू शकत नाही आणि तारुण्यही वाढतं तर अशी ही महान विद्या आहे आणि म्हणूनच जेव्हा मी या विद्येच्या संपर्कात आलो तेव्हा मी मुलीला म्हटलं की पिंके केली देवी म्हटलं आम्ही लोक गव्हर्नमेंट कोर्ट बोज आहोत मरेपर्यंत आम्ही नाही म्हटलं बायको मरेपर्यंत गव्हर्नमेंट हे घेतलेलं आहे आणि तुम्हाला काही भीक मागावं लागणार नाही तर मी म्हटलं समाजसेवेसाठी बाहेर पडतो तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे माझा मोबाईल नंबर सेव्ह करा तुमच्या घरी लग्न कार्यात मला बोलवा मी माझ्याच भाड्याने येतो माझ्याच खर्चाने जेवण करतो फक्त हाडं टाकायला कुठे जागा मागतो 2-3 हजार रुपये लॉज कुठे मी करत नाही माझा नंबर आहे 877 आणि सर्व राज्यभरात मेसेज पाठवा मी साहेबांना तो मेसेज पाठवेल 877 लिहिला 927 5426 तुमच्या घरी लग्न कार्य असो 7वा महिना असो फक्त काय आता समजा साहेबांचं गाव धुळे आहे तर मी त्या साडेबंधाच्या कार्यक्रमाला जाईल पण साहेबांचे डोकं खातात इमोशनल ब्लॅकमेल करतो साहेब चला तहसीलदाराकडे चला आपण ऑनलाईन पद्धतीने सर्व सरपंचांना सेन्सिटाईज करू आजच मी नाना पाटेकरच्या ऑफिसला गेलो सकाळी सयाजी शिंदेंना फोन केला म्हटलं तुमचे 1300 गाव आहेत म्हटलं नाम प्रोजेक्टमध्ये हा मेसेज म्हटलं फॉरवर्ड करा तर मी पुन्हा एकदा नंबर सांगतो माझं नाव गजानन वाघ माझा मोबाईल नंबर 877 927 5426 जेव्हा बरेचदा लोक 1 मिनिटाची क्लिप ऐकायला तयार नसतात तर तेव्हा मी आपला एक फोटो दाखवतो ही सासू ही सून किन्ना आणि ही सिनेमाची हिरोईन तर या हिरोईनच्या फक्त मी 35 सेकंदाची क्लिप दाखवतो ऐकवतो आणि हे मी यांना म्हटलं मॅडम तुम्ही स्तब सेवा की हेमा मालिनी हो तर त्या हसल्या कारण यांचं बेडक रूप यांचं मीडियम रूप हे जनतेला दाखवतात किंवा जनजागृती हा विषय असतो तर आता वेळोवेळी आमचं बोलणं मी थांबवतो मॅडम तुम्हाला आता त्यांचा अनुभव सांगतील आणि पुन्हा माझा नंबर लक्षात ठेवा मला केव्हाही 10 दिवस आधी बुक करा आणि तुम्ही सर्व कृष्ण स्वरूप आहात तर किमान महाराष्ट्रातल्या सर्व कृषी विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवा कारण आज मुलं असो मुली असो अतिशय अस्वस्थ आहेत सर्व समाजच अस्वस्थ आहेत आणि एवढे पण माझे 2 शब्द थांबवतो